स्टँडर्ड 10 सायन्स 2 आणि आपला चालू आहे चॅप्टर नंबर 7. या चॅप्टर नंबर 7 मध्ये आपण डिस्कस करतोय तर इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी आणि याच्यामध्ये पर्टिक्युलरली आपण इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी डिस्कस करतोय. तर ह्या धड्याच्या 2 सेगमेंट्स आहेत, लक्षात घ्या. महत्त्वाचा धडा आहे. पहिली सेगमेंट आहे यूज ऑफ इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी फॉर व्हेरियस टाइप्स ऑफ प्रोडक्ट्स आणि दुसरा आहे यूज ऑफ इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी इन पोल्युशन कंट्रोल. आपण पहिलं झालेलं आहे आपलं विनेगर प्रोडक्शन, ब्रेड प्रोडक्शन, मायक्रोबियल एन्झाइम्स, हेल्थ गम, अँटीबायोटिक्स, बायो फर्टिलायझर्स. आणि आता आपण काय करतोय तर की यूज ऑफ इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी फॉर पोल्युशन कंट्रोल. त्याच्यामध्ये आपण पहिलं बघितलं होतं कोणतं सिक्युर्ड जे आहेत लँडफिल साइट्स आणि नंतर सिवेज मॅनेजमेंट बघितलं होतं. आज आपल्याला बघायचं क्लीन टेक्नॉलॉजी. क्लीन टेक्नॉलॉजी आपण नीट लक्ष द्या. पुस्तकामध्ये थोडंसं जंतर मंतर आहे, एकत्र दिलेले. मी तुम्हाला लर्निंग पॉइंट्स व्यवस्थित काढून दिलेले आहेत, तर गो थ्रू इट व्हेरी प्रॉपरली. आता क्लीन टेक्नॉलॉजीचा अर्थ काय आहे? द टेक्नॉलॉजी इन विच मायक्रोब्स आर युज्ड. काय आहे? द टेक्नॉलॉजी इन विच मायक्रोब्स are used to decompose man-made chemicals. Man-made chemicals is called clean technology. की जे का मॅनमेड केमिकल्स आहेत. बघा, माणूस केमिकल तर तयार करू शकतो, पण ते केमिकल डिकम्पोज करणं बऱ्याच वेळा माणसाच्या हातात नाहीये किंवा ते फार वेळखाऊ आहे किंवा काही काही केमिकल डिकम्पोजच होत नाहीत. मग अशा वेळेस हे सूक्ष्मजीव मदतीला धावून येतात. देअर आर सम मायक्रोब्स विच कॅन क्लीन, विच कॅन डिकम्पोज सच हार्मफुल केमिकल्स. And the technology in which these microbes are used, it is known as clean technology. आपल्याला समजा विचारलं what is meant by clean technology, तर ही त्याची व्याख्या. आणि आता आपल्याला त्याचे एक्झाम्पल्स पण दिलेले आहेत पुस्तकामध्ये, त्याचे उदाहरणं पण दिलेले आहेत. पहिलं उदाहरण कोणतं दिलेलं आहे की स्पिलिंग ऑफ पेट्रोलियम ऑइल ऑकर्स इन द ओशन्स. बऱ्याच वेळा समुद्रामध्ये की पेट्रोलियम प्रोडक्ट्स हे काय होतात तर सांडतात. कधी कधी ट्रान्सपोर्टेशन मध्ये सांडतात, कधी कधी ऍक्सिडेंट सुद्धा होतात बरं का समुद्रामध्ये. हो, ते 4-5 वर्षापूर्वी आपल्या मुंबई बंदराजवळ झाला होता. एक इजिप्तचं जहाज होतं INS म्हणजे, आणि ते आपल्या नेव्हीच्या जहाजासोबत त्याची टक्कर घातली आणि सगळं समुद्रावर तो तेलाचा थर साचलेला होता. अँड दिस ऑइल मे प्रूव्ह फेटल फॉर द ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स. आणि असं ऑइल ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स, ॲक्वॅटिक लाईफसाठी फेटल म्हणजे जीव घेणं ठरतं. अँड इट इज व्हेरी डिफिकल्ट टू रिमूव्ह द ऑइल लेयर्स फ्रॉम द ओशन. आणि ते काय थोडं थोडं नसतं. हो, ते साफ केलं नाही, भरपूर पसरलेलं असतं. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू क्लीन सच ऑइल लेयर्स फ्रॉम द ओशन. मग अशा वेळेस काय करतात की सब हायड्रोकार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया, काही बॅक्टेरिया आहेत त्यांना म्हणतात HCB म्हणजे H हायड्रोसी कार्बोनो, B बॅक्टेरिया. हे HCB हायड्रोकार्बोनो बॅक्टेरिया आर युज्ड, दे आर रिलीज्ड ऑन द सरफेस ऑफ ओशन. ओशनच्या सरफेसवर त्यांना रिलीज करतात. अँड देन दे रिॲक्ट विथ दिस ऑइल अँड डिस्ट्रॉय द ऑइल. याच्यामध्ये कार्बन डायऑक्साइड गॅस बाहेर पडतो. हे आपल्याला एक्झाम्पल दिले HCB हायड्रोकार्बोनो बॅक्टेरिया. दुसरं उदाहरण काय आहे की नाउअडेज
मोस्ट अर्बन गार्बेज कन्सिस्ट ऑफ प्लास्टिक. हो, मोस्ट अर्बन गार्बेज जे आहे, अर्बन गार्बेज म्हणजे शहरी भागात आढळणारा कचरा, अर्बन गार्बेज. आणि हा अर्बन गार्बेजचं मुख्य घटक काय असतो? प्लास्टिक. बघा तुम्ही कोणत्याही शहरामध्ये लुक ॲट द उकंडे केअरफुली, ते उकंडे केअरफुली बघा की यू विल सी 75% प्लास्टिक. की त्या शहरी कचऱ्यामधले जे उकंडे असतात, जे काही लँडफिल साइट्स असतात, त्याच्यामध्ये 75% तर प्लास्टिक आहे. सध्या संबंध जगामुळे प्रश्न आहे, त्या प्लास्टिकचं करायचं काय? इतकं प्लास्टिक चालतं. आणि केमिकली प्लास्टिक काय आहे? पॉलिइथिलीन आहे. केमिकली प्लास्टिक हे कॉमन नेम आहे. केमिकल नेम त्याचं काय आहे? पॉलिइथिलीन. पॉलिइथिलीन आहे. लॉंग चेन हायड्रोकार्बन्स आहेत आणि त्याला पॉलिइथिलीन टरॅक्टेलेट पॉलिस्टर पीईटी म्हणतात. आणि त्याचे काय होतात की काही बॅक्टेरियाच्या स्पेसीज आहेत, दे कॅन डिकंपोज दिस पॉलिइथिलीन. हो, कोणती व्हिब्रिओ आहे किंवा इडिओनेला सॅकॅनिसिस, हो इडिओनेला सॅकॅनिसिस, असे काही बॅक्टेरिया आहेत ते ह्या प्लास्टिकला खाऊन टाकतात. त्या प्लास्टिकला काय करतात? खाऊन टाकतात. असे सुद्धा बॅक्टेरिया आहेत. त्यानंतर हे नंबर 2चं उदाहरण झालं. आता नंबर 3चं उदाहरण काय? सम फंगाय. हो, अशा काही फंगाय आहेत, अशी काही बुरशी आहे. ही फंगाय काय करते? फक्त रबरला डायजेस्ट करते. हो, की त्या गार्बेज मध्ये जर का काही रबर असेल, हो आता रबर आहे ना, टायर्स वगैरे असतात, रबर आहे सगळं. आणि ते जे रबर जे आहेत, दॅट बॅक्टेरिया सॉरी दॅट फंगाय दे कॅन डिकंपोज रबर व्हेरी फास्ट. अदरवाईज असं रबर डिकंपोज होत नाही लवकर. बघा, पहिले एक्झाम्पल एससीबी बॅक्टेरिया, दुसरं हे आहे जो आहे व्हिब्रिओ, त्याचं उदाहरण आहे प्लास्टिक डायजेस्ट करणारं. हे फंगाय रबरला डिकंपोज करणारे आहेत. आणि आता बऱ्याच वेळा आपण पाहतो की ऍसिड रेन होतो, की पोल्युशनमुळे ऍसिड रेन होतो. आणि हे ऍसिड रेन मध्ये मुख्य ऍसिड असतं सल्फ्युरिक ऍसिड. कोणतं असतं? सल्फ्युरिक ऍसिड. आणि हे जमिनीवर येतं. आणि याला डायजेस्ट करणारे सुद्धा काही बॅक्टेरिया आहेत, ते आहे ऍसिडोफिलम एसपीपी. हो, ऍसिडोफिलम एसपीपी किंवा ऍसिडोफेरो ऑक्सिडेन्स, ऍसिडोफेरोऑक्सिडेन्स किंवा दुसरे कोणते आहेत? ऍसिडोफिलम एसपीपी. असे काही बॅक्टेरिया आहेत, ते काय करतात? समजा कळालं ऍसिड रेन झालाय की लगेच त्याला मातीत सोडतात. ते काय करतात? सॉइल पोल्युशन होऊ देत नाही. आणि एवढंच नाही, वॉटर सोल्युबल सॉल्ट्स ऑफ युरेनियम आर प्रेझेंट. हो, वॉटर सोल्युबल सॉल्ट्स ऑफ युरेनियम हे कुठून बाहेर पडतात? न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स मधून. मी तुम्हाला टुवर्ड्स ग्रीन एनर्जी मध्ये सांगितलं होतं की जे न्यूक्लिअर वेस्ट जनरेटेड फ्रॉम द न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स, इट इज अ व्हेरी बिग प्रॉब्लेम इन फ्रंट ऑफ सायंटिस्ट अँड रिसर्च इज गोइंग ऑन. त्याचं काही आन्सर ह्या धड्यामध्ये आहे की जे वॉटर सोल्युबल सॉल्ट्स ऑफ युरेनियम असतात विच आर रिलीज्ड फ्रॉम न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स. तर एक जिओबॅक्टर आहे, जिओबॅक्टर. हो, कोणता बॅक्टर? जिओबॅक्टर. जिओबॅक्टर नावाचा बॅक्टेरिया आहे. इट कन्वर्ट दिस सॉल्ट इनटू इनसोल्युबल सॉल्ट्स. आणि ते काय करतात? दिस सो त्याला जे वॉटर सोल्युबल सॉल्ट्स आहेत त्याला इनसोल्युबल बनवतं, त्याच्यामुळे ते जमिनीमध्ये मुरत नाही. लक्षात घ्या, ही सगळी माहिती आहे. व्हॉट इज मेंट बाय क्लीन टेक्नॉलॉजी. आणि त्याचे 4 उदाहरणं आपल्याला दिलेले आहेत की HCB आहे, अर्बन वेस्ट, अर्बन गार्बेज मधलं प्लास्टिक डायजेस्ट करणारे आहेत, रबर डायजेस्ट करणारे आहेत, आणि न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स मधून जे काही युरेनियम सॉल्ट्स बाहेर पडतात ते आहेत. ही क्लीन टेक्नॉलॉजी आहे. 3 मार्काला प्रश्न येऊ शकतो. दिस इज द इन्फॉर्मेशन. ही सगळी या पद्धतीने, याच्यामध्ये असं कन्सेप्ट काही नाही. हो बाबा, एक जिओबॅक्टर आहे जो युरेनियम सॉल्ट्स जे सोल्युबल असतात त्यांना इनसोल्युबल बनवतो. अगदी भरपूर वेळा जरी सांगितलं तरी तेच आहे. आता पुढचा मुद्दा आहे आपला मायक्रोब्स अँड फार्मिंग. मायक्रोब्स म्हणजे सूक्ष्मजीव अँड फार्मिंग म्हणजे शेती. हो, या सूक्ष्मजीवांचा
शेतीमध्ये काय उपयोग होतो का ते आहे. तर त्याचे दोन मुद्दे आपल्याला इथं दिलेले आहेत, ते पाहायचे. तर पहिला आहे मायक्रोबियल इनोक्युलंट. मायक्रोबियल इनोक्युलंट समजावून घ्या, शॉर्ट नोट आहे. ह्या एक जेवढं मी ह्या धड्यामध्ये सांगितलेलं आहे, ह्या 7व्या धड्यामध्ये प्रत्येक मुद्दा हा 3 मार्काच्या शॉर्ट नोट साठी केपेबल आहे. तर काय आहे मायक्रोबियल इनोक्युलंट? तर काय आहे, सम मायक्रोब्स कंटेन इनोक्युलंट्स आर प्रोड्यूस्ड फ्रॉम फर्मेंटेशन. हो, की हे मायक्रोबियल इनोक्युलंट्स कसे तयार करतात? बाय प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन. काय आहे मायक्रोबियल इनोक्युलंट्स कॅन बी प्रोड्यूस्ड बाय फर्मेंटेशन प्रोसेस. आणि हे काय करतात? दिस इनोक्युलंट्स आर स्प्रेड ऑन सीड्स बिफोर सोइंग. हा, कशासाठी वापरायचे हे? फर्मेंटेशन तयार केले, कशासाठी वापरायचे? तर दे आर spread on seeds before sowing. काय आहे की सोइंग प्रत्यक्ष पेरणी करायची आहे. तर पेरणी करण्याच्या अगोदर काय आहेत, तर ते सगळे सीड्स वर हे इनोक्युलंट काय करायचे? स्प्रे करायचे आणि मग पेरणी करायची. त्याने काय होतं सर? तर इथं आपल्याला सांगितलेलं आहे त्याने काय होतं, कारण हे मायक्रोबियल इनोक्युलंट्स सीड वर स्प्रे केले की दे विल रिलीज इन द सीड. ते सीड मध्ये रिलीज होतात आणि प्लांट मध्ये होतात आणि दे सप्लाय द न्यूट्रिएंट्स. जे ग्रोइंग प्लांट आहे त्याला ते काय करतात? सप्लाय करतात न्यूट्रिएंट्स. बऱ्याच वेळा आपण जातो, हे कृषी सेवा केंद्र वगैरे असतात दुकानं, आपल्या पप्पांसोबत किंवा इतर काही एल्डर लोकांसोबत आपण जातो, त्यावेळेस तो दुकानदार सांगतो की हा, त्याला माहिती नसतं, हे औषध घ्या बरं का आणि हे काय करा, तुमच्या बियाणावर शिंपडा, त्याने तुमच्या बियाणाची चांगली वाढ होईल, तुमच्या पिकाची चांगली वाढ येईल. आपल्याला वाटतं अरे हा चीट करतोय की काय, फसवतोय की काय, असं कुठं असतं का? तर असतं. मायक्रोबियल इनोक्युलंट्स, if they are spread on seeds before sowing, then they supply the nutrients to growing plant and thereby yield may be increased. उत्पादन वाढण्याची शक्यता असते. एवढंच नाही, दे ऑल्सो इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ फूड. जे काय तुमचं पीक येणार आहे, जे काय क्वालिटी, समजा ज्वारी, बाजरी, गहू, मका, जे काय काय येणार आहे पीक, त्याची क्वालिटी, त्याचा दर्जा, तो सुद्धा काय होतो या ठिकाणी वाढतो. आता इथं आपल्याला एक्झाम्पल दिले, सोल्युशन कंटेनिंग ॲझोटोबॅक्टर. हो, काही सोल्युशन्स आहेत विच कंटेन्स ॲझोटोबॅक्टर. आता ॲझोटोबॅक्टर नायट्रोजन फिक्स करतो आपण, 7व्या आठवड्यापासून सांगतो तुम्हाला. किंवा नायट्रोजनेज नावाचं एन्झाईम असतं, तर इट कॅन बी युज्ड ॲज अ इनोक्युलंट. एवढंच नाही, या इनोक्युलंटचा अजून फायदा काय आहे? दे रिड्यूस द डोस ऑफ केमिकल फर्टिलायझर्स. की आपण असे जर का मायक्रोबियल इनोक्युलंट्स पेरतानाच वापरले तर आपल्याला खताची जास्त गरज पडत नाही. केमिकल फर्टिलायझर्स, द डोसेस ऑफ केमिकल फर्टिलायझर्स आर रिड्यूस्ड. सो काय होतं? सॉइल पोल्युशन इज ऑल्सो प्रोहिबिटेड. त्यानं काय होतं? मातीचं प्रदूषण सुद्धा होत नाही, पेस्टिसाइड्स सुद्धा कमी लागतात. हे काय मायक्रो फार्मिंग. आणि दुसरं आहे बायो इन्सेक्टिसाइड्स. बायो इन्सेक्टिसाइड्स. आता इन्सेक्टिसाइड्स चा अर्थ काय? कीटकनाशक. आपल्या शेतामध्ये जे काय वेगवेगळ्या प्रकारचे रोग पडतात पिकावर, आळ्या असतात, कीटक असतात किंवा इतर काही ऑर्गॅनिझम्स असतात, त्यांना म्हणायचं इन्सेक्ट्स. आणि त्यांना मारण्यासाठी आपण काय करतो? अगोदर म्हणाल की फवारतो, बरोबर आहे. आणि त्या फवारणी म्हणजे पॉइझन आहे, सांगितले आपण मागेच, आणि त्याने ते मारतात. पण हे फवारणीवर खर्च जास्त होतो, सॉइल पोल्युशन होतं. मग त्याच्यावर पर्याय काय आहे? बायो इन्सेक्टिसाइड्स. द बॅक्टेरियल अँड फंगल टॉक्सिन्स. काही बॅक्टेरियल आणि फंगल टॉक्सिन्स कॅन डिस्ट्रॉय द पेस्ट ऑन प्लांट. ते प्लांटला काय करतात? प्लांटवरची कीड नष्ट करू शकतात. पण ते कॅन बी डायरेक्टली इंटिग्रेटेड इन टू प्लांट्स. पण फवारण्याच्या ऐवजी हे टॉक्सिन्स
प्लांट्समध्येच काय करता येतात तर इंटिग्रेट करता येतात. आणि मग काय होतं, दे आर टॉक्सिक टू इन्सेक्ट. हो, ते फक्त इन्सेक्टला टॉक्सिक होतं. समजा कापसावर बोंडआळी पडते आणि ते पानावर राहते आणि पानं खाते कापसाचं. पण जर का आपण हे बायो इन्सेक्टिसाइड्स वापरले त्याचे युक्त बी, तर त्या पानामध्येच असं टॉक्झिन तयार होतं, वरून फवारायची गरज नाही, की ते फक्त त्या आळीला धोकादायक असतं, बाकींना नाही. आणि इथं आपल्याला त्याचे उदाहरणं सांगितलेले आहेत. कोणते? स्पिनोसॅड नावाचं एक बायो इन्सेक्टिसाइडचं आपल्याला इथं काय दिलेलं आहे, एक्झाम्पल दिलेलं आहे. या पद्धतीनं आपला हा चॅप्टर या ठिकाणी संपलेला आहे. थँक्यू.